कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कमाल झाले। ए शिवा, मला प्रश्न आहे, तू यात काही वेगळं घालतेस का? शिवाची स्टाईल आहे ती, आणि असं प्रेम लागतं त्याला। गप्प बस, डायलॉग बाजी। काय गप्प, मी ना जेवून आलोय घरून, तरी जेवून आलं घरून तरी खाल्लं? हा, आशुला प्रेम बोलतात। गप्प बस। हा, तुला सांगते, मला आत्ता बरं वाटलं, जरा मजा आली। दे ठेवते, देख ना, दे ठेवते। मी जरा उठून बघतो, चालता येते का बघतो। अरे पण दुखत असेल ना? नाही, तेच आता उठून बघितल्याशिवाय कसं कळेल? बरं बाबा, बरोबर आहे, घे। जमतंय का? जमतंय ना, काही नाही, थोडस दुखतंय फक्त। वा 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 वा, चांगलं। शिवा, काय झालं? उंदीर। कुठे उंदीर? अगं तो बघ तिकडे, बापरे. तिकडे उंदीर। काय तो करतो? बघ, अरे तो बघ। नाही. अरे बाबा, लांब आहे तो, काय नाही लांब होत. काय 2 किलोमीटर लांब असल्यावर का बोलतेस? घालव त्याला, अरे घालव। बापरे, एक मिनिट, मी कसं घालवू? आवाज ऐक ना. जा बाबा, इकडे येतोय, बापरे, इकडे येतोय तो, अरे इकडे असं कसं येणार तो? अरे तुला काय नाही, तुला काय नाही बाबा, काय नाही। हा वेडा झाला की काय? तू मांजराचा काय आवाज अरे करतो? फिस करून दाखव त्याला, मे बी घाबरेल तो। कशाला तू घाबरेल? तू अंगावर येईल तुझ्या। अगं अंगावर कसं अंगावर येईल? तू गप्प बस, सांगतो, इकडे इकडे ऐक, त्याला- पुढे. त्याला घालव. अरे कसं घालव? इकडे तू. तो चावतो, तो पटकन जोरात अंगावर येतो। त्यांनी बघ स्टान्स घेतलाय, काही stance घेतला वगैरे नाहीये. आमच्या एका ड्रायव्हरला चावला होता, खूप इंजेक्शन घ्यायला अरे लागतं। काही नाही, तू जरा खूप पॅनिक होतोय। नाही आवडत ते. इकडे इकडे पुढे, काही नाही, काही नाहीये। हे बघ, गेला तो, गेला, आता गेला, तुझ्या आवाजाने गेला पण असेल बघ, पुढे जाऊन बघ, काही नाहीये। नाही, तो हालतोय। अरे काही नाही होत, काही हालत नाही, थोडं पुढे जाऊन बघ, कदाचित नसेल पण उंदीर. वेडीस का? मी लाईट ऑन करतो। बघ, गेला की नाही? नाहीये, अरे नाही, तू- तो गेला नाहीये, तो तू आहे। जरा थांब. अगं ते बघ, दिसतंय ना इथनं। तुझ्या तर तू काय करते? काय करते म्हणजे? आता ऑप्शन आहे का दुसरा माझ्याकडे? काय? नाही ऑप्शन। आता बघ तू ए उंदरा, त्याला काही करायचं नाही, माझा आशू आहे तो, हे की नाही? तू हे सांगून थोडी तो जाणार आहे, उतर ना। असं काही नाहीये। गडबड काय होती? कोणी घेतलेलं? येणे काय करत होती? तुम्हाला फक्त सॉर्ट करायला थांबवलं तर पण रोमॅन्स करायला नाही। भाई, माझ्या भावाचा स्पीड मला आवडलाय, 1 नंबर स्पीड। माझ्याकडे पण स्पीड नाही, 1 नंबर। इम्प्रेस केलं भाई तुला मला। झालं? हे बघा, माझं जरा ऐकून घ्या, असं काही नाही। अगं शिवा, आता सगळं ओके झालंय। तुम्ही दोघे एकत्र आला, 1 नंबर। काय चाललंय तुमचं? जीजू आम्ही बघितलं आमच्या डोळ्यांनी, तुम्ही आणि मी पण बघितलं, मी इथून जवळून बघितलं, इतक्या जवळून बघितलं। झालं? शिवा, आम्हाला वाटलं नव्हतं तुमचं बोलणं इतक्या लवकर पूर्ण होईल। अरे होणारच, आपला प्लॅनच तसा होता। एक मिनिट, प्लॅन होत म्हणजे कसला प्लॅन? म्हणजे तुम्ही हे सगळं मुद्दामून केलं? अरे तुम्ही सगळे वेडे आहेत का जरा?
हे असा प्लॅन असतो कोणाचा पायाला लागलं माझ्या. ए आशू, हा प्लॅन असेल का? आम्ही फक्त लाईट घालवली. आणि ते उंदीर इथे आला ना तो, त्याचं काय? संपदा, इन्व्हॉल्व होतीस तू या सगळ्यात? टंबो, आम्हाला तुम्हा दोघांना फक्त एकत्र आणायचं होतं. तुम्ही डोक्यावर पडलाय का? तुम्हाला कळतोय सिरियसनेस या सिच्युएशनचा? ही काही गाडी नाहीये बंद पडलेली की रिपेअर केली की सुरू झाली. सॉरी जिजू, हा चुकलं आमचं. आम्हाला फक्त तुम्हाला एकत्र पाहायचं होतं. थांबणार आहे तू. ए नाही, बोलू दे रे त्याला. बरोबर तो बोलतोय तो. पण जिजू, तुम्हाला असं वेगळं झालेलं आम्हाला नाही बघवत. हो ना, आम्हाला खूप वाटतं, आमची खूप इच्छा आहे की तुम्ही एकत्र राहावं. आमच्यासाठी तुम्ही बेस्ट फ्रेंड आहात, बेस्ट कपल आहात. पण तुम्हाला हे सगळं का नाही कळत? तुम्ही का असं वागताय? शिवा, तू ते घर सोडलं, त्यानंतर तुझ्या डायव्हर्सचं कळलं आम्हाला. पण तू आणि छकुले जिजू असे वेगळे होणार हे ऐकून ना आम्हाला एकदम कसं तरी होत होतं यार. जिजू, तुमचं नातं ते तुमच्यासाठी आहेच, पण ते आमच्यासाठी किती भारी आहे ना हे तुम्हाला नाही माहिती. हो ना, एवढा मोठा श्रीमंत मुलगा आमच्या वस्तीतल्या मुलीच्या प्रेमात पडतो, तिच्याशी लग्न करतो, तिच्या बरोबर राहतो. ही आमच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे माहिती आहे का? अँड इट वॉज प्रूव्ड. प्रेमात किती ताकद असते ते. आजकाल जी मुलं प्रेमात पडायला घाबरतात तेही न घाबरता प्रेमात पडतील फक्त तुमच्यामुळे. आणि पैशापेक्षा, स्टेटसपेक्षा प्रेमात जास्त ताकद असते हे तुम्ही दाखवून दिलं. आणि या पलीकडे जाऊन आम्ही सगळे एकत्र कोणामुळे आलो? तुम्हा दोघांमुळे ना. मी काय ओळखत होतो यांना? हा म्हणजे आम्ही कुठे ओळखत होतो मांज्याला? मी पण रॉकीला कुठे ओळखत होते. आणि ही गँग, माझी गँग कोणामुळे झाली? तुमच्यामुळे. आणि तुमच्यामुळेच आम्ही एकत्र आलो. आमचा एकमेकांवर एवढा विश्वास बसला. म्हणून आम्हा सगळ्यांना एवढंच वाटतं की आम्हाला कळतंय, तुमची काळजी कळतीये आम्हाला. पण तुम्हाला वाटतं तेवढं हे सोपं नाही आहे. हे बघा, मला तुमचं म्हणणं कळतंय आणि हा तुमचा हेतू चांगला आहे आम्हाला एकत्र आणण्याचा, हेही मला कळतंय. पण ही काही साधी सोपी भांडणं नाही आहेत ना, आणि ती अशी सॉल्व्हही होणार नाही आहेत तुम्ही असं आम्हाला एकत्र आणून. उलट त्यांनी ही सिच्युएशन अजून वर्स्ट होतीये आणि हे सगळं सॉल्व्ह होण्यासारखं नाहीये. असं असेल तर वी आर सॉरी. इट्स ओके ग, मला लक्षात येतंय तुम्हाला काय म्हणायचंय. फक्त प्लीज काही दिवस तुम्ही मला आणि शिवाला एकटं सोडा. आता मी चाललोय आणि कोणी माझ्या मागे येऊ नका. मला एकट्याला जाऊ दे मांजा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.